का रे पबजी खेळतो? कॉलेजला असताना तिने मला धोका दिला ना. अरे तिचं ऑपरेशन झालं तरी तू तेच टेन्शन घेतो, म्हणजे तुका पागल आहे का? जर इंदुरीकर महाराजांनी उद्या ठरवलं कीर्तन बंद करायचं, अख्खा महाराष्ट्र पेटल महाराज. इंदुरीकर महाराज म्हणजे काही साधा महाराज नाही, तो 8वा अजूबा आहे. कोण येतो? 8वा अजूबा आहे. या महाराष्ट्रातील सर्वात मोठी सेलिब्रिटी दादा. एकानं 12-13 लाखाचा बंगला बांधला, 16-17 लाखाची गाडी घेतली, गाडीतून खाली उतरला आणि बंगल्या पुढे उभा राहिला आणि साखळीला बांधेल कुत्रं होतं. त्या कुत्र्याला विचारला आपला बंगला कस काय? कुत्र्याला. त्या कुत्र्याने सांगितलं तुझं तूप आहे. मी टेन्शन मध्ये, माझ्या पुढं भाकरीचा प्रश्न नाही, मला काय तो बंगला पेटवायचा नाही. कुत्र्याला काय घेणे? मी याने त्याला सांगितलं तुला आपली गाडी कशी वाटली बा? त्या कुत्र्याने त्याला सांगितलं त्या गाडीची माझ्याकडे काय किंमत आहे हे जर तुला पाहायचं असेल तर माझी थोडी साखळी डिल्ली कर. मी मुतणार म्हणजे मुतणार, मी देव सोडित नाही तर तुझ्या गाडीचा काय हिशोब आहे? माझ्या फक्त खटकीत सापडू दे, तंगडं वर करून अभिषेक. ओम नमः शिवाय. चपाती कळती तुम्हाला? गव्हाचा बनवलेल्या पदार्थाला चपाती म्हणतात, ज्याच्यात पुरण तिला पोळी म्हणतात. तुम्हाला आकली नसल्यामुळे तुम्ही चपातीला पोळी म्हणतात. आजपासून जर बोंबालल्या ना पोळी, नीट झक मारायची, चपाती. ती म्हणत होती इंद्रिकर आय लव्ह यू, तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. अरे मला बायको आहे भाऊ, असं काय करता? नाही पाहिजे गाणं पाकच निघाले. पप्पा सांगा कुणाचे, काय गावाचे? या गाण्याचा अर्थ नसेल कळला तो, म्हणजे गॅरंटीच नाही पप्पा कुणाचे. विठाला अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय? ए दरिद्री, आता काय माया पुढे बसलं का? खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांच्या. पोरगी बीए आणि पोऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हर. कोण पिस्तुल्या होता बा जमवायला? तो जमावणारा कान फटावला पाहिजे पहिला. पोरगी बीए आणि पोऱ्या. आता काही लोक बापाला काय म्हणतात? पप्पा. पप्पा कोणाला म्हणतात? अक्कल एक तुम्हाला? कोंबड्या पाळतात तुम्ही? कोंबड्या कोंबडीला हाक कशी मारत्या? पा 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 पा. मग तो बाप का लाल तोऱ्याचा कोंबडा आहे का काय? जरा काय आखरी वेगळं झालं. दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामण्या. खरंय का खोटंय बोला? 2% मार्क पडली तर रडती पोरगी. 6 विषय राहिले तरी हसत आला. हसत आला असं. त्याला विचारलं का जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बस. कोणत्याही पोऱ्याला मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि माझा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिला की. रोग घे शंभड्या, रोग. डीजे आपला वाघ संडासात बसल्या बसलेली येतोय. अमक्याचे अमकीशी लफडे आहे, खाली येतो वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो. ही माझीच औलाद आहे. कीर्तनाला बसलेले महिला, पुरुष, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, महिला आघाडीच्या बाया, सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया, कॉलेजच्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला इज्जत दाखवणाऱ्या पोरी, कीर्तनाला बसलेले दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, जुगारे, बिगारे, आकडा लावणारे, मटका खेळणारे, प्रियशीच्या बहिणी भावाचा मार खाणारे, बापाला उपाशी मारणारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. महिला मंडळ भाकरी करताना भजन करीत नाही, शिवाय देती. मेला माय नशिबी कुठून आला फार त्याला मिळत नव्हती, तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही लोक जेवताना टीव्ही पाहत, जेव्हा त्या जाहिरात आली तरच चपाती मागत आहेत. चालला प्रेम करायला शांबड्या, फुल है गुलाब का, आग लावत्या फुलाला. आपली बायको फक्त जगात खरी बायको प्रेम करते शेतकऱ्याची, साक्षात लक्ष्मी. डोक्याला तेल नाही, तक्रार नाही, पायाला चप्पल नाही, तक्रार नाही. फक्त नवरान बाई पोरं सुखी पाहिजे एवढीच इच्छा. बंगला बांधला पाहिजे अशी अपेक्षा नाही तिला, गाडी घेतली अशी अपेक्षा नाही.
नवरा शेतातून येऊ द्या, म्हशी बांधू द्या, तांब्यावर पाणी लगेच घेऊन जाणार आणि पाणी देतानाच म्हणणार चहा घेता का जेवण करता. जेवायचं असेल तर स्वयंपाक तयार आहे आणि चहा घ्यायचा असेल तर चहा घ्या. आणि सकाळचं कालवण गरम केलंय का दूध खाता. नवरा म्हणतो असं कर, स्वयंपाक करू नको, दूध भाकर खाऊ, सकाळी पाहू. बळीराजाचं घर आहे ते. हे 11वीला गेलंय एवढंच आहे. बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आता बापाने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात दोतार धरून पोरं पाहून वाढा रे. ती याडे फक्त दुसरीची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती. आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावते दिलाच्या राजाला. त्याच्यात 9वीचं क्वार्टर पेते सध्या. 9वीचं 15 वर्षाचं शंभर क्वार्टर आणतंय. क्वार्टर असं ताईट पाहते बापाकडे. आणि ते बापाला म्हणतोय तुझंच का मी. चोर आले आणि कुत्रे गाढव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्रा म्हणलं इंटरेस्ट नाही. हा मला कधी ताजी भाकर घालीत नाही, मला याचा सुपडा साफ होऊ दे, मोर दे. गाढव म्हणलं मी भुकन. कुत्रा म्हणलं तुला किडा आहे तर भूक आपण भुकणार नाही. कुत्र्याने घेतलं झोपून, गाढव भुकलं. मालकाची झोप मोडली, असं रेटावलं गाढव त्यानं. कुत्रा डोकून पाहायचं म्हणला बरं चाललंय. दरिद्री पोलीस भरतीला गेला आणि 2 इंच उंची कमी पडली छाती. मग नाराज व्हायचं काय काम आहे का. व्यायाम कर. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, अजून आत गेली, बसला मोकळा. काय माहिती त्यांना. आईला काय म्हणतात रे मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम मॉम. मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. आता हे तुम्हाला मी बरे वाटलं असेल मग महाराज कॅमेऱ्यावाल्याला लय बोलला. ह्या माणसाने आम्हाला जगावं का नाही असं केलं महाराज. हे काय करतात, ह्या क्लिपा टाकून ती टिकटॉक एक त्याला जोडून. आणि ही मोबाईल वापरणारी जी पोर आहेत हे रात्री झोपत नाहीत. कवाय फोन लावा यांना. पागल. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. जो माणूस गालावर खासता नाही तर खड्डा पडतो, प्रेमात शिशवी असतो. लगेच माया खड्डे का काय माणसं दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का 90 का और लड़की का साथ न छोड़ेंगे. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव, मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या, मग पाय काय. आमची शेतकरी बायको दिवसभर जरी रुसून गेली, गाय धुवायला येणारच. तिला विचारलं का, मग का त्याचं ऐकून दुधाचं नुकसान करता का. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शेतकऱ्याचा 99% परपंच बाई सांभाळते. बिचारीच्या कष्टाला सीमा नाही. आता कीर्तन ऐकायचं ना, उद्या क्लिपा टाकायच्या. रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही, मी तुला बोलवाय आलतो का. ये माय भाऊ खंडी बसाय. जिला सोन नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती. माझ्या डोळे देखत आणायची म्हणते, माझ्या डोळे अण्णा
अंग भयान, तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वाईट ही मित्र तुम्हाला जे वाटतं नाही आपल्या मागं लोक हिंडत्या फक्त पाजितो म्हणून, नाही तर हे तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही, यांना काही घेणं नाही. ती हवा गेली आता, श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 जीसीपी असू दे. आता लोक म्हणते जीसीपी आहे का, हा पोरग पेत आहे का, हा मग जीसीपी न खड्डा घे. लोक डांबरीवर नाचत आहे, बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात, भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही. 9वीचं क्वार्टर पेते सध्या, 9वीचं 15 वर्षाचं शंभर क्वार्टर आणतंय, क्वार्टर असं ताईट पाहते बापाकडे, आणि ते बापाला म्हणतोय तुझंच का मी